श्री स्वामी समर्थ सर. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार. जय शंकर. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. सर बऱ्याच वर्ष झालं मी IT क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि ते करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की आमच्यापैकी बरेच जण खूप स्ट्रेसफुल लाईफ जगत आहेत. आणि आजचा आपला जो विषय आहे की आध्यात्मिक मार्गातून आपण लोकांना स्ट्रेस फ्री कसं करायचं आणि त्यांना यशाकडे कसं घेऊन जायचं. तर मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना हा पॉडकास्ट एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जाईल. सर मला पर्सनली खूप अनुभव आलेत. तुम्ही जेव्हा मला साधना दिल्या होत्या 1 वर्षापूर्वी आणि मी आत्ता आणि 1 वर्षापूर्वी माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस आलेत आणि ते लोकांना जाणवत पण आहेत आणि मलाही जाणवत आहेत सर. तर त्याच्याबद्दल खूप खूप आभार सर. धन्यवाद सर. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की लहान असताना तुम्ही आध्यात्मिकतेकडे वळण्याचं काय कारण होतं आणि लहानपणापासूनच तुम्हाला हे अनुभव आले होते का? हे बघा, अध्यात्माकडे वळायचं कारण नेमकं असं निश्चित सांगता येत नाही. पहिली गोष्ट ही होती की बालपणापासून घरामध्ये आमच्या धार्मिक वातावरण होतं बऱ्यापैकी, पण जे प्रोग्रेस हवी होती घरामध्ये, जी पाहिजे होती की ज्या आर्थिक असेल, मानसिक असेल, कुठल्याही प्रकारची, तर ती प्रगती नव्हती. ही पहिली महत्त्व. आणि घरामध्ये एक स्ट्रेसफुल वातावरण वगैरे असायचं. आणि हा विचार ज्यावेळेस मी लहानपणी करायचो की सगळं होतं आहे घरामध्ये, पारायण होत आहेत, मंत्र होतं आहे, जप होतं आहे, तप होतं आहे, सगळं होतं आहे, पण वातावरण स्ट्रेसफुल असायचं घरामध्ये. मग त्यानंतर लक्षात आलं की एक निगेटिव्ह एनर्जीचा एक इम्पॅक्ट घरावर झालेला होता. जसं मी एक 8वी 9वी 10वीच्या एजमध्ये आलो, त्यानंतर एक समज यायला सुरुवात झाली की काहीतरी वेगळं आहे. कारण आपण करतो आहे तर सगळं, पण काहीतरी विचित्र एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स चालू आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मग जप आणि ध्यान मार्गाकडे मी ऑटोमॅटिकली वळलो. जप सुरू केले. जप सुरू केल्यानंतर गुरु जीवनात आले, शंकर महाराज. ते आल्यानंतर मग पुढची स्टेप झाली. मग काही तंत्र मंत्र आणि असे लोक जीवनामध्ये आले की जे मला गायडन्स करतील. ऑटोमॅटिकली झालं हे सगळं. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ज्यावेळेस अध्यात्माकडे इच्छेने, स्वइच्छेने आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन वळतो ना, तेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरोबर. आणि जसा जसा जप वगैरे चालू झाला तसे तसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. घरामध्ये शांतता आली, निर्णय क्षमता वाढली. कारण काही काही चुकीचे निर्णय घेण्यात आले होते. ते चुकीचे निर्णय लोकांसाठी ते चांगले नव्हते. म्हणजे लोकांना वाटायचं की हे फालतू निर्णय, यांनी जो निर्णय घेतला ना हा चुकीचा आहे, यांचं काही चांगलं होणार नाही याच्यात. पण ॲक्च्युली आम्ही जो निर्णय घेतला त्याच्यामुळे खरंच चांगलं झालं. बरोबर. मानसिक स्ट्रेस संपला, आर्थिक प्रगती पण झाली बऱ्यापैकी, आणि लाईफ एक धक्क्याला लागलं. हे जसं लक्षात आलं तसं मग साधना जास्त 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 करत गेली. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये की अध्यात्माकडे वळणं का आवश्यक आहे? उलट याच काळामध्ये वळणं आवश्यक आहे. कारण का की सध्याचे जे जॉब्स आहेत, सध्याचं जे वातावरण आहे स्पर्धेचे, टफ कॉम्पिटिशन आहे. तुलनात्मक जर आपण विचार केला की मागच्या युगाचा 70, 80, 90 दशक 90s पासून आपण बघतोय, पण सध्याचा काळ म्हणजे खूप आहे कट, म्हणजे एकदम कट टू कट आहे. याच्यासाठी ना मानसिक स्टॅबिलिटी तुमची खूप आवश्यक आहे. जर तुमच्याकडे मानसिक स्टॅबिलिटी नसेल, स्थिरता नसेल, मानसिकदृष्ट्या जर तुम्ही सक्षम नसाल, तर या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकू शकत नाही. कारण तुम्ही आत्ता पण आपण एक्झाम्पल पाहिलेच घेऊ की भरपूर पॅकेजेस आहेत, भरपूर सॅलरी, 3ऱ्या गच्चीवरून उडी मारली, 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली, बरोबर, रेल्वेसमोर उडी मारली, हे सगळे स्ट्रेसची लक्षणे. जेव्हा आणि किती मानसोपचार तज्ञाकडे जाऊन तर टॅबलेट किंवा उपाययोजना तुम्ही किती करणार, शेवटी हार्मफुल आहे ते शरीराला. करेक्ट. याच्यासाठी ना तुमची मानसिक स्थिरता, स्टॅबिलिटी उत्तम राहावी, याच्यासाठी ध्यानधारणा, जप खूप उत्तम आहे आणि ते प्रभावी पण ठरतात. आता ह्याच्यावर असं आहे की समोरचा व्यक्ती तो कसा घेतो ह्याच्यावर डिपेंड आहे. ते समोरच्या व्यक्तीमध्येच मुळात जर श्रद्धा नसेल आणि काय ह्याचा फायदा नाही जर म्हणला, मग तसं तर मग काहीच उपयोग नाही त्याचा. मग तसे तर डॉक्टरही चेंज करतील. ते हा मानसोपचार तज्ज्ञ चांगला नाही, मग त्याच्याकडे जो तो थोड्या जास्त पॉवरच्या टॅबलेट देईल. मग शेवटी भाग असा आहे की तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही शांततेच्या मार्गावर जाता, आणि जर नसेलच मग तुम्ही फिरत राहता मग, आणि तुमच्यामध्ये ती स्थिरता पण येत नाही. अध्यात्मात यासाठी तुमच्या फील्डमध्ये आवश्यक आहे की तुमची मानसिक स्टॅबिलिटी, स्थिरता ही कायम राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. कारण या स्पर्धेच्या युगामध्ये सगळेजण ज्या दिशेने पळत आहेत ते स्ट्रेसफुल आहेत. त्याच्यापेक्षा आपल्याला हटके विचार जर करायचा असेल
जर वेगळा विचार करायचा असेल काही तर हे आवश्यक आहे. बरोबर. आणि सर तुम्ही ध्यानधारणा किंवा मेडिटेशनबद्दल बोललात. मी खूप साऱ्या अमेरिकन कंपनीजमध्ये जॉब करत असताना हे बघितलं की ते मेडिटेशनवरती खूप फोकस करत आहेत. पण ते जे लीडर्स आहेत किंवा ते गुरु आहेत त्यांनी स्वतःनी आत्ता 1 वर्षापूर्वी ते ध्यानधारणा किंवा मेडिटेशन सुरू केलेलं असतं. तर पण मी जर भारतामध्ये बघितलं खूप सारे गुरु आहेत पण खूप सारे त्या गुरूंना जनरली आपण कॉर्पोरेट्समध्ये वगैरे नाही बोलवत मेडिटेशनसाठी किंवा ध्यानधारणेसाठी. तर त्यांना जर आपण बोलवलं की तुम्हाला वाटतं की नोकरीमध्ये जे आहेत आता लोक जे स्ट्रेसमध्ये आहेत त्यांचा तणाव कमी होईल? अर्थातच. पण हे पाऊल उचलणार कोण? कारण समस्या अशी असते की अध्यात्म ही पळपुटेपण आहे. ही भावना फॉरेन कल्चरमधून आपल्यामध्ये आलेली. आध्यात्मिक म्हणजे ज्या व्यक्तीला काही जमत नाही किंवा ज्या व्यक्तीला काहीच होत नाही किंवा जो निराशावादी आहे, जो दैववादी आहे, असा व्यक्तीच ध्यान आणि मेडिटेशनकडे वळतो. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आणि आज परिस्थिती चेंज आहे. आज सगळे फॉरेन आणि युरोपियन कल्चरची जी मंडळी आहे ते पूर्णपणे मेडिटेट करतात, ध्यानधारणा करतात. आणि बघितलं आपण की रील्समध्ये बघतो, इकडे तिकडे बघतो ना आपण. बरोबर. भारतामध्ये रुजणं कठीण आहे कारण भारतामध्ये जे राजकीय अंग आहे ना ते डिफरंट आहे. कारण आपले भारतीय लोक राजकीय दृष्टीने खूप विचार करतात की जगाला काय वाटेल, इतर लोक पुरोगामित्व आडवं येतं मग की इतरांना काय वाटेल की आपण जर आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जर जप तप घेतला किंवा ध्यान घेतलं किंवा मेडिटेशन घेतलं तर इतर लोक आपल्याला समजतील हे की आध्यात्मिक आहेत आणि काही कामाचे नाहीत किंवा आपले क्लायंट निघून जातील. ही भावना त्याच्यामध्ये, त्यामुळे इथं रुजायला प्रॉब्लेम होतो. आता बऱ्याच ठिकाणी आता हळूहळू चालू झालेलं आहे. मेडिटेशन्स कॅम्प वगैरे ते आयोजित करतात, ऑर्गनाईज वगैरे करतात. याच्यामध्ये उलट कॉर्पोरेटमध्येच आवश्यक आहे की ध्यानधारणा आणि मेडिटेशन. सगळ्यात जास्त आवश्यकता या लोकांना आहे. म्हणजे छोटे छोटे मेडिटेशन रिलेटेड ब्रेक्स लंच नंतर किंवा सकाळी आल्यानंतर आपण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये लोकांची मानसिकता पॉझिटिव्ह होईल. हो. ओके सर, आजकाल खूप यंगस्टर्स बिझनेसकडे वळत आहेत. तर व्यावसायिकदृष्ट्या एखाद्या माणसाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आध्यात्मिकता त्याला कशी मदत करू शकते? कारण मी स्टीव्ह जॉब्स असू दे किंवा मार्क झकरबर्ग असू दे त्यांचे बुक्स रीड करताना मी वाचलं की ते नीम करोली बाबांच्या आश्रमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांना बिझनेसबद्दल सुचलं, पॉझिटिव्ह त्यांचा माइंडसेट झाला. तर ह्या गोष्टी आपण आपल्या जी तरुण वर्ग आहे जे आता व्यवसाय करणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकतो? बघा, एक तर मूळ कन्सेप्ट काय आहे की मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स वगैरे आले होते ते आले. फॉरेनच्या लोकांचं एक वैशिष्ट्य उत्तम आहे, ते कर्मयोगी आहेत आणि ते अध्यात्माचा आधार एवढ्यासाठी घेतात की त्यांना अशी अपेक्षा नव्हती की मला कोणीतरी पैसे आणून द्यावे. त्यांना पैसे होते किंवा ते कुठूनही मिळवले असतील त्यांच्या कार्यासाठी वगैरे, तो भाग नाही आहे. त्यांना जी स्टॅबिलिटी आणि मानसिक शांती हवी होती, जो पॉज हवा होता ना, त्या पॉजसाठी ते तिथे आले होते. बरोबर. की आता आम्ही धावतोय, मी करतोय हे सगळं, पण एक कुठेतरी दमतो माणूस या गोष्टीला की हे सगळं करताना कुठेतरी एक नकारात्मक भावना निर्माण होते की होईल का नाही, वी डोंट नो, आयडिया नसते आपल्याला. तर त्या प्रसंगी ते तिथे आले, त्यांना एक पॉज मिळाला आणि शेवटी ईश्वरी एनर्जी, ऊर्जा ही सगळीकडे सारखीच आहे. त्या एनर्जीचा त्यांना उपयोग झाला आणि ते जे गेले ते सकारात्मक ॲप्रोच ठेवूनच गेले. कारण त्यांना तो जो हवा होता, जो गॅप हवा होता, जो नॅप हवा होता, तो त्यांना मिळाला तिथे. आपल्या मुलांमध्ये प्रॉब्लेम काय आहे की जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत देवदेव करणार. मग दररोज स्वामींच्या त्या मठात जाणार, 50 चक्रा मारणार, प्रदक्षिणा मारत बसणार. पण एकदा ते सक्सेसच्या लेवलला गेले की मग गप्पा मारणार, मी माझ्या मनाने झालो, माझी इच्छाशक्ती, माझा दृढ विश्वास, हे शब्द यायला चालू होतात. मी म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट देवाच्या नावावर म्हणजे खापर फोड, असं नाही मला म्हणायचं. तुमचंही वैयक्तिक योगदान असतंच की नाही असं नाही, पण ही भावना जी प्रथम असते तुमची, जी ईश्वराप्रती, ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे ना. बरोबर. की तुम्ही किती जरी सक्सेस झाला उद्या इन फ्युचरमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये वगैरे, तरी तुमची ती भावना टिकली पाहिजे. आता ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे? ह्याच्यासाठी तुम्ही ध्यान करणं आवश्यक आहे, ह्याच्यासाठी योग्य जप करणं आवश्यक आहे. तुमच्या सुटेबल ऑरानुसार जप असतात प्रत्येक व्यक्तीच्या. सगळ्या लोकांना एक जप नसतो. आता एकमेकाचं बघून, आता तुम्ही सक्सेस झाला म्हणून मी जर जप करायला चालू केलं की अरे हे सक्सेस झाले, त्यांच्याकडे गाडी आली, बंगला आलाय, सगळं आलंय आणि मी हा जप करते, तर मी हा करेन. हे ज्या मठात जातात मी तिथे जाईन, मी तिथे जाईन, जे हे करतायत तेच करायला चालू करेन. अशा पद्धतीनं कधी आध्यात्मिक जीवन जगता येत नाही. प्रत्येक व्यक्तीचा कर्म, जन्मजन्मांतरीचा गुरु हा भिन्न आहे. बरोबर. प्रत्येक व्यक्तीचा ऑरा हा डिफरंट आहे, कारण मागचं पूर्वसंचितानुसार तो जन्माला आलेला असतो, सगळं पाप पुण्याचा संचय घेऊन.
त्याच्यानुसार त्याचं कर्म चालू असतं. मग प्रत्येक व्यक्तीच्या साधना भिन्न असणार, प्रत्येक व्यक्तीची उपासना भिन्न असणार, बरोबर. आणि जडणघडण सुद्धा भिन्न असणार. मग हे व्यक्तिविशेषत्वानुसार असतात. बरोबर. हा भाग आहे. मग जेव्हा नवीन मुलं येऊ इच्छित आहेत तेव्हा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आता सगळेच स्वामी समर्थांकडे जातात, तुम्ही जाण्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, दुसऱ्याचं बघून जाऊ नका. तुम्हाला वैयक्तिक काहीतरी तिथून ऑरा जाणवलं पाहिजे, तुम्हाला काहीतरी तिथे वाटलं पाहिजे. आता इतके दिवस काहीच नव्हतं कुठे शंकर महाराजांच्या मठाचं. जेव्हा एखादी सिरियल येते, जेव्हा एखादं काही असं होतं, त्यानंतर मग गर्दीच्या चालोट तिथे चालू होते. शंकर महाराज तर 1947 पासून आहेत ते, माहीत पण नव्हते पुण्यामध्ये कोणाला. पण एकमेकाचं बघून किंवा असा इम्पॅक्ट डोक्यामध्ये ठेवून जर तुम्ही भक्ती मार्गाला लागलात तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. बरोबर. कारण तुमच्यामध्ये मेंटली बदल घडवणं हे काम ईश्वरी शक्तीचं. बरोबर. ते इन्सिडेंट सर आपण मुंबईमध्ये आत्ता गणपतीमध्ये बघितले की लोक एकमेकांना बघून एकाच गणपतीला जात आहेत आणि मग तिथे ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि त्यांना त्रास होत आहे. तर तुम्ही हे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे सर, की लोकांना बघून ऑब्झर्व करू नका जाऊ, अजिबात तुमच्या स्व अनुभवावरती तुम्ही गुरु किंवा देवाकडे जावा. त्यातून तुम्हाला आध्यात्मिक मार्ग नक्कीच मिळेल. बरोबर आहे सर. 1-1.5 वर्षापूर्वी ॲक्च्युली मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. तेव्हा मी तुम्हाला भेटलो. त्यानंतर तुम्ही काही मला मंत्रसाधना दिल्या आणि ध्यानधारणा, मेडिटेशन कशी करायचं हे शिकवलं. त्यानंतर मी कम्प्लिटली डिप्रेशनमधून बाहेर आलो. त्यानंतर मी खूप पॉझिटिव्ह निर्णय घेतले. मी बिझनेस सुरू केला, मी पॉडकास्ट पण सुरू केला. ह्याचं सगळं श्रेय सर तुम्हाला जातं. तर तुम्हाला काय वाटतं सर, मंत्र आणि हे तंत्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं की त्याच्याबद्दल काहीतरी मार्गदर्शन करा तरुण वर्गाला, आणि त्यांना आपण पॉडकास्टच्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातून काय बेसिक गोष्टी सांगू शकतो ज्याने ते लोक इकडे वळू शकतील? मंत्र आणि तंत्राच्या बाबतीत गैरसमज भरपूर आहे समाजामध्ये. ही पहिली गोष्ट आहे की तंत्र म्हटलं की कुठले तरी अघोरी आहेत, कुठेतरी स्मशानात बसलेला व्यक्ती आहे किंवा आपल्याला तशा स्वरूपाच्या काही साधना कराव्या लागतील, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तरुणांना जेव्हा मंत्र आणि तंत्राकडे वळायचं असतं तेव्हा त्यांना एक्झॅक्ट मंत्र मिळणं आवश्यक आहे. तो मिळाल्यानंतर त्यांचं माइंडसेट तसं राहिलं पाहिजे. बरोबर. भरकटलेल्या अवस्थेमध्ये जगण्यात अर्थ नाही. किंवा काही जण मंत्र घेतल्यानंतर शीघ्रकोपी होतात. दुसऱ्यासमोर वागताना खूप चांगलं वागतात ते, पण घरामध्ये गेले की एकदम कर्दन काळ असतात ती लोक. प्रत्येकाचं, मी तेच म्हणतो की प्रत्येकाच्या माइंडसेटनुसार मंत्र आणि तंत्र असतात. ही पहिली गोष्ट आहे. तरुणांनी ज्या वेळेस एकमेकाचं बघून खरंच जाऊ नका. आता हे जे आपण बघतो इतरत्र कुठे सोशल मीडियावर वगैरे 80% थापा आहेत, 80% थापा मारतात ती लोक. त्याचं कारण असं असतं की त्यांच्यासाठी भक्ती मार्गातले साधक आवश्यक नाही आहेत, त्यांच्यासाठी एक ग्राहक पाहिजे. जोपर्यंत ग्राहक आहे म्हणलं की मग मागणी तसं पुरवठा, मग अर्थशास्त्र सुरू झालं तिथे. बरोबर. ह्याच्यामध्ये अध्यात्म कुठेच नाही. अध्यात्म कुठे सुरू होतं की जिथे तुम्ही मनापासून समाजाचं काहीतरी करू इच्छिता, त्यांचा स्ट्रेस दूर करू इच्छिता, त्यांचं दुःख दूर करू इच्छिता किंवा त्यांना काहीतरी रिलीफ देऊ इच्छिता, तिथे ॲक्च्युअल अध्यात्म आहे. बरोबर. मग मुलांचं चुकतंय कुठं की आता मी ऐकतो ना जेव्हा, तेव्हा हास्यास्पद वाटतं मला एक गोष्टी जेव्हा ते बोलतात. कुठलाही अभ्यास नाही, सरफेसली सगळं वरवरचं. हे बघा, 4 पुस्तकं वाचून कुठलंही ज्ञान प्रकट होत नाही. मुळात अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की ज्याला सेल्फ रिअलायझेशन हवं आहे. बरोबर. जोपर्यंत तुम्हाला ते सेल्फ रिअलायझेशन फील होत नाही, मिळत नाही आणि जाणवत नाही आणि तुम्ही ते अनुभवत नाही आणि इतरांनाही अनुभवलं जात नाही, तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. पुस्तकातल्या 4 गोष्टी वाचून सांगणं म्हणजे अध्यात्म नाहीच आहे. बरोबर. हा फरक जेव्हा तरुण वर्गाच्या लक्षामध्ये येईल, साधकांच्या लक्षामध्ये येईल, त्यावेळेस चेंजेस व्हायला सुरुवात होतील. बरोबर. अजून 2 गोष्टी मला जाणवल्या प्रामुख्याने सर, पॉझिटिव्ह. जेव्हा कम्युनिकेशन स्किल्सबद्दल आपण कॉर्पोरेटमध्ये खूप बोलतो, जेव्हा मॅनेजरसोबत कम्युनिकेशन स्किल असू दे किंवा कलिगसोबत कसं वागायचं, तर तुम्ही जेव्हा मंत्रसाधना दिल्या त्याच्यामुळे मला खूप पॉझिटिव्ह गोष्टी जाणवल्या. ज्या प्रकारे मी आधी मॅनेजरशी बोलायचो आणि नंतर माझ्यामध्ये खूप चेंजेस आले. आणि माझ्या रिलेशनशिप्समध्ये पण आईसोबतचे असू दे किंवा बायकोसोबतचे असू दे किंवा माझ्या मित्रांसोबतचे असू दे, त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस मला बघायला मिळाले. आणि ह्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत सर, म्हणून मी ह्या आत्ता पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू शकतो लोकांना. तर तुम्हाला काय वाटतं की मंत्र साधना वगैरे केल्यानंतर पर्सनल रिलेशनशिप्स असू दे किंवा कम्युनिकेशन स्किल्स असू दे ऑफिसमध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये,
हे सुधारण्याला मदत होते का का हा माझाच काहीतरी? नाही नाही, अर्थातच. आता तुम्ही एक एक्झाम्पल आहेत फक्त, असे आपले साधक किती तुम्हालाही माहिती आहे. बरोबर. काय असतं, आपण एका गावावरून येतो कुठल्या तरी, आता हे लोकांचा विश्वास नसतो की हे काही नकारात्मक आमच्यावर झालेले किंवा नकारात्मक गोष्टीचा प्रभाव, कुठला ना कुठला प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर आहेच. बरोबर. आपण त्याला निगेटिव्ह एनर्जी नाव देऊ. कुणाला पितृदोष आहे, करेक्ट, कुणाला काळं सर्प आहे, कुणाला काहीतरी नकारात्मक गोष्टी झालेल्या आहेत जीवनामध्ये, कुणाचा कुलाचार बंद पडलेला आहे, बरोबर, म्हणजे कुणाला कुलदेवताच माहीत नाही घरची, मग तिथे जाणंच होत नाही 10-10, 20-20 वर्ष. अशा प्रसंगी पुढच्या पिढीमध्ये ऑटोमॅटिकली नकारात्मकता येते. म्हणजे आता आपले वडील समजा काही करत नाहीत, आपण गृहीत धरू, पण वडिलांचा काळ चांगला जातो, उत्तम कम होतात, सरकारी नोकर वगैरे असतात, पण मुलाच्या बाबतीत तसं घडत नाही. मुलगा आयुष्यभर स्ट्रगल करतच राहतो. या गोष्टीचा उलगडा जेव्हा होतो व्यक्तीला, तेव्हा तो अध्यात्माकडे लवकर वळणं आवश्यक, की या गोष्टी आहेतच. कारण तुम्ही ज्या कुळामध्ये जन्म घेता त्याचं काहीतरी देणं लागतं. बरोबर. त्याचे काही चार्जेस आहेत, की तुम्हाला सुदृढ जन्माला घातलं ईश्वरानं, हातपाय चांगले ठेवले तुमचे, तुम्हाला जमीन मिळून दिली, प्रॉपर्टी आहे बऱ्यापैकी, 1-2 एकर का असेना, घर आहे, राहतं, आईवडील चांगले, तुमचे हातपाय सुरू. मग या व्यक्तींनी विचार केला पाहिजे की आता जे काही प्रॉब्लेम येत आहेत आपल्या जीवनामध्ये, तर हे या अनुषंगाने असतील तर त्या अनुषंगाने आपण काहीतरी साधना करू. बरोबर. काहीतरी केलं पाहिजे. कुलदेवताचा कुलाचार तरी केला पाहिजे. पितृदोषासाठी श्राद्ध कर्म व्यवस्थित रेग्युलर केलं पाहिजे. आता पक्ष पंधरवडा आहे तर ते त्यांच्या तिथीला व्यवस्थित केलं पाहिजे सगळं, तर ते पुढे प्रोग्रेस होती. कारण कुळाचा आशीर्वाद मिळाला, पितरांचा आशीर्वाद मिळाला की व्यक्तीची घोडदौड सुरू होते, चढता आलेख राहतो त्याचा. बरोबर. सर, अजून एक गोष्ट आहे, मी लहान असताना माझी आजी मला भागवत कथेला घेऊन जायची आणि तिथे मी भागवत कथा ऐकताना मला तर काय जास्त इंटरेस्ट नसायचा, पण एक गोष्ट तेव्हा मी ऐकली होती कीर्तनकारांकडनं, की ज्या माणसाला गुरु नाही आहे, म्हणजे निगुरु हा शब्द त्यांनी वापरला होता, की त्याच्यामध्ये आणि जनावरामध्ये, ॲनिमल आणि ह्युमन बिईंगमध्ये काही फरक नाही आहे. जो माणूस आयुष्यामध्ये इथे येतो आणि त्याला गुरु नाही आहे, तर गुरुचं महत्त्व ते सांगत होते ॲक्च्युली. आणि मग सर, गुरुचं महत्त्व सांगताना त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही जेव्हा गुरुकडे जाता तेव्हा तुमच्याकडे तेवढी केपेबिलिटी पण असायला पाहिजे, तुम्ही गुरु निरखून पहा. कारण आजकाल कलियुगामध्ये काय होतं की खूप सारे फेक, म्हणजे पैशांसाठी लोक गुरु आश्रम काढत आहेत किंवा गुरु होत आहेत. 1.5 वर्षांपासून आपण दोघं एकमेकांना ओळखतो, सो मी 1 रुपया तुम्ही माझ्याकडून आत्तापर्यंत मागितलं नाही ना, मी तुम्हाला दिला आहे. तर अजूनसुद्धा काही मुलांमध्ये असे डाऊट्स असतात सर, की गुरु तपासून कसा पाहायचा की हाच माझा गुरु आहे, तर ह्याच्याबद्दल बघा. आता एक आहे की आता कलियुगाच्या ह्याच्यामध्ये गुरु तर असेच भेटणार. कारण काय झाले की सगळ्यांना माहिती झाले की सगळ्यात सोपी गोष्ट काय की 4 गोष्टी सांगणे, कथोकल्पित आणि ॲट्रॅक्ट करणे. त्याच्यामुळे हे वाढतच जाणार. ह्याच्यामध्ये कमतरता, समोरच्या व्यक्तीनं स्वतःचा माइंडसेट उत्तम बनवला पाहिजे की हा जो सांगतोय, हा जो बोलतोय, त्याचे आणि माझे वेवलेंथ जुळते का, बरोबर, माझे त्यांचे विचार जुळत आहेत का, मी जे मनामधून विचार करतोय ते जुळत आहेत का, हे ज्यावेळेस समजेल समोरच्या माणसाला, त्यानंतर तोच त्याचा गुरु. पण तो गुरु किती दिवस असतो? आयुष्यभर नाही, बिलकुल नाही. कारण कधीतरी तुम्हाला स्वतःच्या पावलावर चालावं लागतं, कधीतरी तुम्हाला स्वतःचे निर्णय आणि ॲक्च्युली मनुष्य प्राणी हा जन्मापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घेतोय. चालायला आपणच शिकलो, बरोबर, पडलो तरी उठायला आपणच शिकलो, अभ्यासात फेल होऊन पुन्हा पास व्हायला आपणच शिकलो, बरोबर. अनेक गोष्टी, रिलेशनशिपमध्ये फेल झालो, पुन्हा आपण रिलेशनशिप सक्सेस करून दाखवली, यशस्वी करून दाखवली. या सगळ्या गोष्टी आपणच आपले गुरु आहेत, बरोबर. बहुतांश गोष्टी तर गुरु कुठे लागतो की जिथे तंत्रमंत्र आवश्यक आहे, की जी टेक्निकल टर्म आहे, जिथं भूत प्रेत आणि पिशाच्य या ज्या संकल्पना आहेत किंवा जी एनर्जी आहे ती ॲक्च्युअल आहे. आता कुणी किती जरी म्हणलं तर मी अनुभवली ती, तर ती जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा इम्पॅक्ट आपल्यावर होणे कुठली साधना करताना, ह्याच्यासाठी गुरु आवश्यक आहे. पण ह्याचा आधार घेऊन तुम्ही लोकांना लोबाडण्याचा अर्थ नाही, बरोबर. त्यांना योग्य तेच मार्गदर्शन करा, योग्य तेच त्यांना गायडन्स करा. त्यांना असं सांगू नका की उद्या तुमचं काम होतंय, 2 दिवसामध्ये तुम्हाला लाभ मिळेल, बरोबर, 8 दिवसामध्ये तुमचं काम होईल. हे चुकीचं आहे. कारण एका व्यक्तीची मागची सगळा, म्हणजे जो प्रारब्ध संचिताचा आराखडा आहे तो डिलीट करायचा, तो पुसायचा, आणि तिथून पुढे त्याचं चालायला 1.5-2 वर्ष आरामात लागतात. मग तेवढे पेशन्स साधकांनी ठेवायला पाहिजेत. साधक काय बोलतात, माझं 8 दिवसामध्ये काम झालं पाहिजे, मग ते मागणी तसा पुरवठा, मग ते बरोबर
फसवेगिरीच चालू होती मग तिथे. बरोबर. म्हणजे जेव्हाही तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे जाता तेव्हा पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हो कारण मंत्रसाधना असू दे किंवा ध्यानधारणा असू दे ह्याचा इफेक्ट तुमच्यावरती हळूहळू व्हायला लागतो. 6 महिने, वर्षभर, त्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतात. हो बरोबर. तर आध्यात्मिक मार्गाकडे वळत असताना तुम्ही असं म्हणता की गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. गुरु नसला तर तुम्ही दुसऱ्या म्हणजे वाईट किंवा निगेटिव्ह एनर्जीकडे पण अट्रॅक्ट होऊ शकता तंत्रामध्ये. ओके. तर सर तुमच्याकडून मी शंकर महाराजांबद्दल आणि स्वामी समर्थांबद्दलही खूप ऐकलं होतं. हो. तुम्हाला काही त्यांची प्रचिती दोघांची प्रचिती आली होती, तर त्याबद्दलचे अनुभव तुम्ही सांगाल का? शंकर महाराजांचा आणि स्वामी समर्थाचा एक्सपिरियन्स हा वेगळ्या पद्धतीने आला. आता मला जे मी जनरली शेअर करत नाही, पण आज तुमच्या पॉडकास्टवर मी शेअर करतो. 2008 सालापासून म्हणजे 2006 पासूनच मी शंकर महाराजांना ओळखत होतो फक्त, म्हणजे माहीत होतं हे आहेत कोणीतरी म्हणून. पण 2008 पासून ॲक्च्युअल ते माझ्या जीवनामध्ये आहे. जीवनामध्ये आल्यानंतर ना मूळ प्रवृत्ती आपली अशी असते की आपण नास्तिकवादाकडे झुकलेलो असतो. एक्सपिरियन्सला ॲक्सेप्ट करत नाहीत आपण. त्या पद्धतीनं मी ॲक्सेप्ट केलं नाही. पण जे अनुभव आले ते ॲक्च्युअल अनुभव होते. म्हणजे प्रत्यक्ष मी कम्युनिकेट करतोय किंवा बोलतोय किंवा ते माझ्याशी बोलतायत इथपर्यंत एक अनुभव होते. आता मी हे लोकांना आकर्षित करण्यासाठी अजिबात सांगत नाही. मी हे ॲक्च्युअल माझ्यासाठी सांगतो आणि तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला शेअर करतो. भाग हा आहे की त्यानंतर एक्सपिरियन्स जसा वाढत गेला माझा आणि त्यांनी काही काही गोष्टी मला सजेस्ट केल्या. त्या सजेस्ट केलेल्या गोष्टी मी जेव्हा जाऊन पाहिल्या तेव्हा त्या खऱ्या निघाल्या. मग जर ही गोष्ट खोटी होती, जर आपण भास म्हणू त्याला जर असतो किंवा इल्युजन म्हणू जर असतं, तर त्यांनी ज्या मला 4-5 गोष्टी सलग सिक्वेन्सने सांगितल्या त्या खोट्या निघाल्या असत्या. बरोबर. त्या ॲक्च्युअल खऱ्या निघाल्या. त्याच्यानंतर मग माझं मन डायव्हर्ट झालं की ॲक्च्युअल काहीतरी शक्ती आहे, काहीतरी ऊर्जा आहे, एनर्जी आहे. आणि मग मी शंकर महाराजांकडे हळूहळू वळत गेलो. स्वामी समर्थांच्या बाबतीत तसंच आहे. कारण स्वामी समर्थांवर माझी काही विशेष श्रद्धा आधीपासून नव्हतीच, पहिल्यापासूनच. मी फक्त शंकर महाराज म्हणजे त्यांना गुरु मानतात म्हणून तिकडे जाणं वगैरे. पण मी एके दिवशी असं झालं की मला जर कुणी फ्री ऑफ कॉस्ट नेला अक्कलकोटला तरच मी जाईन. आणि नेमके एक 15 दिवसामध्ये आमचा मित्र आला, बोलला, गाडीमध्ये बळजबरीनं घेऊन गेला मला अक्कलकोटला. बरं हे एकदा होऊ शकतं, 3दा तसं झालं. मग त्याच्यानंतर त्यांची प्रचिती आली की कुठेतरी एक शक्ती आहे, कुठेतरी ती जाणीव आहे, ऊर्जा आहे. देवतेला माहिती की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी काय किती आवश्यक आहे आणि किती म्हणजे लेकरूच आपण त्याचे थोडक्यामध्ये. तर ते अनुभव मला फार आले त्यांचे, दोघांचे आले. ओके. गुरुजी, लहान असतानापासून मला एक प्रश्न पडतो आहे आणि ऑफलाईनही तुम्हाला तो प्रश्न मी विचारला होता की लहान असताना माझी आजी आणि आई माझ्याकडून मंत्र किंवा स्तोत्र पठण करून घ्यायची आणि स्तोत्र पठण झाल्यानंतर जे शेवटी असतं की विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, मोक्षार्थी लभते मोक्षम. तर मग आणि ते करत असताना मी जेव्हा मोठं झालो आणि मी आईला म्हणायचो किंवा माझ्या वडिलांना म्हणायचो की मला बिझनेस करायचा आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला आउट ऑफ इंडिया जायचं आहे, तेव्हा ते म्हणायचे एवढी मोठी स्वप्न बघू नको, ही काय कधी खरी होत नाहीत. तर मला ते खूप कॉन्फ्लिक्टिंग वाटायचं. एकतर स्तोत्रपठणामध्ये लिहिलं आहे की आपण स्तोत्रपठण केल्यानंतर धनार्थ्याला धन लाभतं, आपण मोठे होऊ शकतो. आणि दुसऱ्या साईडला माझ्या घरातले म्हणायचे की तू मोठी स्वप्न नको बघू, तो काही मोठा होणार नाही आहे, डिग्री कंप्लीट कर, जॉब कर, त्याच्यामध्येच आपलं भलं आहे. तर मला सर ह्याच्याबद्दल प्रश्न होता, तर तुम्ही त्याच्यावरती काही मार्गदर्शन कराल का? हा प्रश्न सगळ्याच मराठी कुटुंबाचा आहे. अच्छा. काय आहे की पुस्तकी विद्या म्हणतो ना आपण, तसा हा प्रकार आहे. पूर्वीच्या काळी शेतीवाडी बघायची सगळेजण आणि शेतीवाडीच्या दृष्टिकोनातून त्यांचं धन म्हणजे गोधन, शेतीवाडीच्या धन म्हणजे गोधन आणि पिकं जे येतात ते ऊस असेल, कापूस असेल, जे असेल ते असेल, त्या दृष्टीनं त्यांचं पठण असायचं अगोदर सुरू. त्यांचं म्हणजे माइंडसेटच तेवढा होता शेतापुरता मर्यादित की तिथून आपली उन्नती व्हावी, तिथून पीक यावं. आणि तिथं नंतरच्या काळामध्ये काय झालं, सरकारी नोकरदार उदयाला आले. मग गावातले कोणी सरकारी नोकरदार आहेत तर आपली मुलं पण सरकारी नोकरीला लागावीत, हे फॅट जास्त चालू झालं. म्हणजे आपल्या वाडवडिलांच्या काळामध्ये किंवा कुठली नोकरी मे बी. तर त्यावेळेस त्याचा उपयोग त्यांनी तसा चालू केला नोकरीपुरता. नंतरच्या काळामध्ये इंजिनियर व्हावा, अमुक व्हावा आणि एक नोकरी करावी आणि एक स्थिर जीवन जगावं, हा माइंडसेट आपला आहे. नक्की स्तोत्राचा दोष आहे त्याच्यामध्ये.
स्तोत्र तर सगळे पठण करणारे सुद्धा अमेरिकेला आहेतच, किंवा त्यांचे बिझनेस चालूच आहेत. घरचा माइंडसेट कसा आहे, प्रत्येक व्यक्तीवर त्या घरावर अवलंबून. मराठी माणसाचा माइंडसेट तसाच आहे अगोदरपासूनच, की तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर जाऊ नका. कारण काय रिस्क झालं तर कोण त्याची जबाबदारी घेणार, आणि जरी काही झालं 19-20 तर घेतो कोण? कोणीच घेत नाही. बरोबर. मग हा अप्रोच आपण ठेवायला पाहिजे, की आपण जे स्तोत्र पठण करतोय किंवा आपण जे केलेलं आहे, आपल्याला काय करायचं आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून मी कधी पण बोलतो, आपलं सेशन वगैरे झाल्यावरही बोललो होतो, की सेल्फ रिअलायझेशन, की तुम्हाला स्वतःला माहीत पाहिजे की मी काय करायला. मग ईश्वरी शक्ती तुम्हाला कॉपरेट करतेच. बरोबर. तिचा पण इश्यू देत नाही तुम्हाला. आणि जरी आलं कर्मधर्म संयोगाने, तरी ती पचवायची ताकद तुमच्यामध्ये प्रचंड असते, की तुम्ही ते गृहीत धरत नाही. सचिन तेंडुलकर सारखा माणूस आहे, 0 किती वेळा तरी आउट झालाय. तो पण आस्तिकच आहे व्यक्ती, पण तो आजही प्रॅक्टिस करतोय. असं म्हणत नाही की मी आज रिटायर झालो, मी निवांत बसतो घरामध्ये. नाही, असं हे जीवन आहे ना, हे तुम्हाला फ्लोमध्ये चालवत जर ठेवायचं ना, तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, तुम्हाला पुढे जायचं तर तोटाही सहन करावा लागेल, आणि तुम्हाला सगळे गुण आत्मसात करावे लागतील. आणि प्लस आध्यात्मिक पण असलं पाहिजे. नुसतं आध्यात्मिक असाल आणि तुम्ही जर ठरवलं की नाही मी रोज 1111 प्रदक्षिणा मारतो दत्त महाराजांना, इम्पॉसिबल आहे. कारण कर्मदरिद्री माणसाला कुठला देव सुद्धा मदत करत नाही. असं असतं तर जे भिकारी नावानं देवाच्या भीक गोळा करतात तेच आज झाले असते श्रीमंत. असा भाग नाही आहे. पण लोकांचं माइंडसेट तसं झालं की आम्ही काहीतरी स्तोत्र पठण केले, हे झालं तर धन कुठून तरी येईल. कुठून येणार नाही, ऍक्च्युअल तुम्ही कमवलं तर येणार ना. हा, काय होऊ शकतं याच्यामध्ये, तुम्हाला बेटर ऑपॉर्च्युनिटीज येऊ शकतात. तुम्ही स्तोत्र पठण केलं, समजा श्रीसूक्त पठण केलं, हरि ओम हिरण्यवर्णाम हरणी सुवर्णजाम चंद्राम हिरण्यमयम लक्ष्मीम जात वेदो माव, समजा केलं तुम्ही हे पठण केल्यानंतर असं होणार नाही की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येतील की चांगली नोकरी येईल कुठून तरी आणि तुमचं आर्थिक नियोजन व्यवस्थित बसेल. बरोबर. हा पार्ट आहे याच्यामध्ये. लोकांचं तसं नाही की कुठून तरी पैसे कुठून येणार, कारण ती करायची जी बुद्धी असते ना, की हे एवढं आहे, हे इतकं आहे, हे गणितात बसतंय का न बसतंय, हे लॉजिकल जो विचार असतो ना, त्या साधना ध्यान आणि मेडिटेशन देतात तुम्हाला. म्हणून स्तोत्र तुम्ही जे पठण करतात, धनार्थी लभते विद्या पुत्रार्थी लभते पुत्र, हे फक्त लोकांनी आपापल्या सोयीनुसार घेत गेलेले. बरोबर. हा पार्ट आहे. आणि संकुचित दृष्टिकोन आधीपासूनच आहे आपल्या लोकांमध्ये. तो न्यूनगंड आहे. उगाच विदाऊट एनी रिझन फेअर आहे. घाबरून राहायचं उगीच विनाकारण. म्हणजे जेवढं सुरक्षित असेल तेवढं उपयुक्त, नाहीतर मग काही नाही. मग आणि जो चौकटीच्या बाहेर जातो ना व्यक्ती, त्याला कोणी विचारत नाही मग असं. बरोबर. रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आपल्यामध्ये खूप कमी आहे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ती आपण वाढवायला हवी. आणि कर्माला जर आध्यात्मिकतेची जर साथ असेल तर आपण जगामध्ये काही अचीव करू शकतो. येस, बेटर. तर आपल्या साधकांसाठी मेडिटेशन किंवा मंत्र साधना करण्यासाठी काही उपाय तुम्ही सांगू इच्छिता का? साधकांच्या प्रकारानुसार आहे. काही साधक ऑलरेडी डॅशिंग असतं, पण ते डिस्टर्ब असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये करेज भरपूर असतं, म्हणजे काही करायची ताकद असते त्यांच्यामध्ये, पण ते मेंटली डिस्टर्ब असतं. मग त्यांच्यासाठी वेगळ्या साधना असतात. मग त्यांना ते सौम्यमध्ये यावे, जरा रूटवर यावेत व्यवस्थित, ह्याच्यासाठी एक वेगळ्या साधना द्याव्या लागतात त्यांना. मग गणेश साधना देऊ शकतात किंवा रामनामाचा मंत्र देऊ शकतात. ती जी हायर एनर्जी आहे ना, ती हायर एनर्जी कमी करून ते लेवलला आणणं आवश्यक असतं. ही पहिली गोष्ट आहे. काही साधक आतमधून घाबरलेले असतात, म्हणजे कुठेतरी अनामिक भीती असते, अँझायटी म्हणतो आपण त्याला. अशा व्यक्तींसाठी उग्र स्वरूपाच्या साधना द्याव्या लागतात. कालिका माता आहे, पंचमुखी हनुमान आहे किंवा भैरव आहे, या अशा स्वरूपाच्या साधना दिल्यानंतर मग त्यांच्यामध्ये स्टेप बाय स्टेप फरक पडत जातो. आतमधून एन्झायटी राहायची झाली की मग ते मूळ रूपात येतात बाहेर, की कसं आहे अध्यात्मामध्ये ज्या देवतेची तुम्ही उपासना करता त्याचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं. तुम्ही कधी ऑब्झर्वेशन करा, जो भैरवाचे खूप साधना करतो तो थोडा उग्र असतो, जो कालीमातेची साधना करतो तो थोडासा उग्र असतो, जो दत्त महाराजांचा साधना करतो तो व्यक्ती शांत शीतल सौम्य स्वभावी मृदुवाणीचा. हे असंच असतं. तुम्ही ज्या देवतेंची उपासना करता त्या देवतेचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं. पण तुम्हाला समजलं पाहिजे की मला नेमकं काय पाहिजे. मला अमुक एनर्जी हवी, माझ्यात करेज नाही आहे तर मला ही एनर्जी हवी. माझ्यामध्ये करेज भरपूर आहे पण मला आत्मिक शांती नाही, तर तुम्हाला ही साधना आवश्यक. हे आपल्याला समजलं पाहिजे. जो स्वतःला ओळखतो ना की मला हे आवश्यक आहे, त्याला अध्यात्म जड जात नाही. बरोबर. अध्यात्म जड कोणाला जातं? जे आंधळेपणाने फॉलो करतात
त्यांना जड जातं आणि त्यांची पुढची पिढी 101% नास्तिक निघते. बरोबर. असं. हे वाक्य शंकर महाराजांच्या मठामध्ये पण लिहिलं आहे सर. हो, जो खुद को पहचानता है वही मुझे जानता है, बरोबर. समजता है. हो, करेक्ट. अजून एक गोष्ट आहे की आजकाल निगेटिव्ह एनर्जीज किंवा करणीबाधा हा जो प्रकार होतो आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आपण पॉडकास्टच्या माध्यमातून काही लोकांना सांगू शकतो का की ही गोष्ट खरी आहे, खोटी आहे का अंधश्रद्धा आहे? ॲज पर द माय एक्सपिरियन्स या गोष्टी खऱ्या आहेत. की एक काळ होता की मी या गोष्टी मानत नव्हतो वैयक्तिक, कारण मी ज्या फील्डमधून आलो, मी लॉमधून आलेलो आहे. मी काय असा अडाणी माणूस नाही की पटकन काहीतरी करायचे, तंत्रमंत्र छूमंतर करायचे. म्हणून मी ग्रॅज्युएशन करून लॉ केलेलं. माझा साहजिकच या गोष्टीवर विश्वास नाही, पण एक्सपिरियन्स माणसाला ते विश्वास ठेवायला भाग पाडतात त्या गोष्टी. जे काही एक्सपिरियन्स आमच्या घरामध्ये आले, जे माझ्या घरामध्ये वैयक्तिक माझ्या आले, त्याच्यानंतर मला विश्वास ठेवणं भाग पडलं की सगळं आहे. क्वालिफाईड वडील होते माझे, पण ज्या गोष्टी झाल्या घरावर, जे प्रकार झाले, खात्री पटली की ही नकारात्मक ऊर्जेचाच खेळ आहे संपूर्णपणे. आणि प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. आता उगीच म्हणण्यात अर्थ नाही की आता समजा तुमचं एखादं डिसिजन चुकलं कुठलं तर, माझ्यावर कोणतरी करणी केली, भानामती केली, नामुक केली, अजिबात नाही. तुमचं 2-3 वर्ष ऑब्झर्वेशन पाहिजे घरावर. तुमची घरची देवपूजा बंद असेल, इच्छाच होत नसेल तुम्हाला पूजा करायची, तर लक्षात घ्यायचं की काहीतरी निगेटिव्ह नकारात्मक झालेलं आहे. आणि काय गावाकडे जाणं होत नसेल, गावचा कुलाचार होत नसेल, डेफिनेटली गावच्या शेतीची एन्जॉयमेंट म्हणजे तुम्हाला त्या पिकातले 10 रुपये सुद्धा मिळत नाहीत, फक्त नाम मात्र शेती आहे तिथे म्हणायला, समजायचं काहीतरी नकारात्मक. तुम्ही शेतीमध्ये पैसे घातले, समजा 5 लाख घातले, 5 लाख डुबले, त्याच्यातून इन्कम 0 रुपये, समजायचं काहीतरी नकारात्मक. या गोष्टींचा अभ्यास प्रत्येक घरानं जर महाराष्ट्रामधल्या केल्या तर त्यांचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सुटायला सुरुवात होते. एक बाबा बुवांच्या दारात जाऊन फालतू उपाय घेत बसू नका. सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे. लोक काय होतात, लगेच सरेंडर होतात. कोणी जर सांगितलं ना त्यांना की तुमचं ब्लॅक मॅजिक झालंय, तर ते सरेंडरच होऊन जातात त्या माणसाला समोरच्या. मग तो खड्ड्यात उडी मार म्हणला तरी तयारी त्यांची. हे तुम्हाला तारतम्य. आणि गंमत अशी, म्हणजे दुर्दैवी गोष्ट, गंमत नाही ही खरं तर, की ज्या व्यक्तींवर प्रयोग झालेले असतात ना, त्या व्यक्तींची बुद्धी सुद्धा कुंठित होते. की त्यांना लक्षात येत नाही की आपण डिसिजन काय घेतोय आणि कुणाच्या आहारी जातोय. हा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे. आणि जेव्हा ते बाहेर येतात ना, तेव्हा त्यांना समजतं की चूक झाली, अरे आपण या माणसाची उगी ना दिला, हा फालतू माणूस. हे नंतर समजतं. असे कितीतरी जण भेटतात आपल्याला, सेशनला बघितलं आपण. बरोबर. ते नंतर त्यांना आत्मसाक्षात्कार होतो की अरे अरे, असं नकारात्मक ऊर्जा ही सत्य आहे, त्यात काय म्हणजे खोटं वाटायचं कारणच नाही. असतेच नकारात्मक ऊर्जा, पण ती कुठल्या प्रकारची, कशा स्वरूपातली, त्याची उपासना कुठली पद्धती करायला पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, मेडिटेशन करते तर कशा पद्धतीनं करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज, बेसिक नॉलेज तरी आवश्यक आहे प्रत्येक घरामध्ये. तर ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल, मिळेल. असं आहे ते. तुम्ही आपल्या सेशन्समधून ह्या गोष्टी आम्हाला सांगत असता, जे तुमच्याबरोबर कनेक्टेड आहेत लोक. त्याच्याबद्दल आपण बोलू सर पॉडकास्टच्या शेवटी, की तुमच्याशी जर कनेक्ट करायचं असेल तर कसं करावं लागेल. त्याच्या आधी माझा एक प्रश्न आहे की मी खूप सारे पॉडकास्ट बघितले आजकाल, भैरव साधनेबद्दल बोलतात आजकाल लोक पॉडकास्टमध्ये, आणि ते उघड उघड साधनं देतात. तर आपण जेव्हा कनेक्ट झालो होतो पहिल्यांदा, तुम्ही म्हणालात की मी असं साधनं कोणालाही देत नाही, आधी मी त्याची एनर्जी बघतो आणि त्याला कुठली सूट होईल साधना, त्यानुसार मी त्याला साधना देतो. तर हे पॉडकास्टवरती भैरव साधना असू दे किंवा तारा देवीची साधना असू दे, हे देणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मुळात ना तांत्रदेवता गुप्त देवता आहेत. म्हणजे त्या सर्वसामान्य लोकांसाठी लागू का होत नव्हत्या एवढे दिवस, की त्याचे जे रिच्युअल्स आहेत ते उग्र स्वरूपाचे. रिच्युअल्स म्हणजे त्याचे जी आपण तांत्रिक विधी म्हणतो ना, त्या विधी उग्र स्वरूपाच्या, त्याचे जप उग्र आहेत, त्याची एनर्जी एकंदरीत उग्र आहे. आता एक लक्षात घ्या, भैरवाचे प्रकार भरपूर आहेत. बोटुक भैरव आहे, काल भैरव आहे, उग्र भैरव आहेत. जे प्रकार आहेत ते भैरवांचे, त्यातले समजा तुम्ही उग्र भैरवांची उपासना सरधोपटपणे जर पॉडकास्टवर दिली आणि समोरच्या व्यक्तीनं ती केली, आपण धरूच चला स्मशान भैरवाची उपासना मी आता दिली समजा तुमच्या पॉडकास्टवर इथेच, आणि अनेक महाराष्ट्रातल्या लोकांनी ते करायला चालू केली. पण स्मशान भैरव हा मुळात स्मशानाधिपती आहे, त्याच्यासोबत एनर्जी नकारात्मक खूप असतात. जेव्हा तुम्ही कॉलिंग करतात त्याला, म्हणजे मंत्र करतो म्हणजे काय करतो आपण, त्या ईश्वरी शक्तीला कॉलिंग करतो. कॉलिंग केल्यानंतर नकारात्मक शक्ती साहजिकच तुमच्या दारापर्यंत येते. बरोबर.
मग ती आलेली जी ऊर्जा आहे ती उलटपलट करते. आता घरामध्ये एक व्यक्ती असे की त्यांनी मला सांगितलं होतं की अमुक एका व्यक्तीने अमुक साधना दिली भैरवाच्या उग्र स्वरूपाची. त्यानंतर ना त्यांच्या घरामध्ये अन्न पुरायचं बंद झालं, घरामध्ये भांडणं चालू झाले, वादविवाद सुरू झाले, एकमेकात पटत नव्हतं. मग ते म्हणले हे देव आहे ना हा देवच आहे. देवादेवामध्ये फरक का, तर तुम्ही ऊर्जेची कुठल्या उपासना करताय ते महत्वाचं आहे. आता हे जे माणसं आहेत ना हे असं करणारे हे चुकीचं आहे. आता जे डायरेक्टली तुम्ही सांगताय की तुम्ही धडधाकटपणे की तुम्ही भैरव उपासना करा, नाही ना तसं. प्रत्येकाचं माइंडसेट नाही त्या दर्जाचं. कोणी त्या इम्पॅक्ट खाली जर आलं, समजा फारच ऊर्जा झाली, हायर झाला व्यक्ती, तो एक तर स्वतःचं तरी काहीतरी करेल, नाहीतर समोरच्याला तरी इजा पोहोचवेल. बरोबर. कारण त्याचे विधिविधान माहिती नसतात. मग बरोबर, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून असं सरधोपटपणे जर उपासना दिल्या तंत्रदेवतेंच्या तर त्या फळत पण नाही. ते एक महत्वाची वेळ. आणि ज्या पॉडकास्टवर हे झाले त्याचे काय हाल झाले तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आणि उद्या काय होतील हे मी आज सांगतो. उद्या सुद्धा तो माइंड डिस्टर्ब होणार आहे तो व्यक्ती. होऊनच जाणार, कारण त्यालाच पचली नाही ऊर्जा तर दुसऱ्यांना कशी पचेल. बरोबर. म्हणून तुम्हाला एखाद्या वेळेस एखादी एनर्जी पचली किंवा एखादं दैवताची आपण चर्चा करतोय तर लगेच सगळ्यांनी अंदाजा बांधायचा नाही की ठीक आहे मी हीच उपासना करतो. बरोबर. आता राजेश सरांना लाभलं तर आम्ही पण तेच करू असं नसतं ना. प्रत्येकाचं प्रारब्ध, एनर्जी, ऊर्जा वेगवेगळी, बरोबर, त्यानुसार ते चालतं. आणि म्हणूनच तुम्ही लोकांना सांगता की तुम्हाला जी साधना दिलेली असते ती तुम्ही लोकांना घरामध्ये कोणालाही सांगू नका. अजिबात नाही. जर तुम्हाला दिली तर तुमच्या बायकोला किंवा कुणालाही जवळच्या लोकांना, आईवडिलांनाही सांगू नका, कारण त्यांना ती नाही रुचणार किंवा पचणार नाही. बरोबर. आणि मी हे पण म्हणतो की 3 महिने तुम्ही ऑब्झर्वेशन करा दिलेल्या साधने, ती पचते का बघा. नाही पचली चेंज करा. दिली तर ते एक नाम केशवा नाही करायचं की दिली आता आयुष्यभर हेच माझ्यासाठी. अजिबात असं नसतं. बरोबर. की समजा तुम्हाला एखाद्याचा ऑरा थोडा डिफरंट असतो, बिल्ट असतं, काही दोष असतात, तर होत नाही साधना सूट, तर 3 महिन्यानंतर चेंज करा. सर मी आता रिसेंटली एक रील बघत होतो. एक युरोपियन माणूस होता, तो पितृपक्ष रिलेटेड रिच्युअल्स करत होता नदीवरती बसून. तर पितृपक्ष, आता आपण जे पॉडकास्ट शूट करतोय पितृपक्षामध्येच आहे आता आपण, तर त्याच्याबद्दलचं महत्त्व खूप लोकांना, अजून इंडियन लोकांनाही माहीत नाही. पण मी बघितलं की खूप फॉरेनचे लोक आहेत, ते येऊन इथे त्यांचं श्राद्ध करतात पितरांचं वगैरे. तर त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन कराल का? पिंडदान म्हणजे कृतज्ञता आहे की तुम्ही ज्या कुळामध्ये जन्म घेतला, जिथे जन्माला आला, जे तुमचे आई वडील आहेत किंवा आजोबा आजी आहेत, त्यांची प्रॉपर्टी तुम्ही एन्जॉयमेंट केली, त्यांनी कष्टाने कमवलेली. मग आज त्यांची प्रॉपर्टी घेऊन तुम्ही करोडो रुपये कमवले, छापले, आज गाड्या घेऊन फिरताय, बंगले बांधताय, सगळं करताय. पण जर तुम्ही ते करत नसाल प्रॉपर तर अवकृपा होणं निश्चित आहे. कारण काय असतं की माणसाची अटॅचमेंट खूप वाईट चीज आहे. सगळ्यात वाईट गोष्ट काय की अटॅचमेंट, धरून बसायची प्रवृत्ती. आपले जुने लोक जमिनीला खूप धरून होते, कारण त्यांच्यासाठी ते सगळं उत्पन्नाचं साधन होतं, म्हणजे सगळं तेच होतं, घरदार सगळं तेच होतं त्यांचं. ते गेले आणि त्यांची जी अटॅचमेंट आहे त्याच्यानुसार ते तिथेच भटकत राहतात. जर तुम्ही श्राद्ध कर्म केलं नाही, त्यांना जाणीव करून दिली नाही की मुक्तीचा मार्ग आहे, तो मोकळा करतोय आम्ही, तर तुम्ही जावा पुढे. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत घरामधले काळे सर्प दोष जात नाहीत, नारायण नागबळी जात नाहीत किंवा पितृदोष जात नाहीत. आता हे पितृदोष, नारायण नागबळी ह्याच्यावर तर स्पेशल एपिसोड होईल आपला, म्हणजे मोठा एपिसोड होईल. कारण सरधोपटपणे सगळ्याला नारायण नागबळी लागू होत नाही, ना त्रिपिंडी लागू होत नाही, ना हे लागू होत नाही. पितृदोष हा एक पार्ट आहे, नारायण नागबळी डिफरंट आहे. नारायण नागबळीमध्ये जिथे हत्या होतात, आत्महत्या होतात, तिथे नारायण नागबली. आजकाल काय करतात, सरधोपटपणे सगळ्यांना नारायण नागबली देतात. सवाष्ण दोष त्याच्यापेक्षा वेगळा, म्हणजे प्रत्येकाचा एक चॅप्टर भिन्न भिन्न. बरोबर. म्हणून हे जे अतृप्त अशांत आत्मे असतात त्यांच्यासाठी आपण हे विधिविधान असतंय 15 दिवस, की गेलेल्या तिथीवर तुम्ही श्राद्ध कर्म घरी सहश्रद्ध पद्धतीने करे. प्रत्येक ठिकाणी जर आता मिळत नसले कोणी ब्राह्मण वगैरे, ठीक आहे, तुम्ही पिंड बनवू शकता दही भाताचा आणि कावळ्याला देऊ शकता. कृतज्ञ भावानं हात जोडून की आमच्याकडनं एवढीच सेवा सध्या शक्य, तर ती कृपया स्वीकार करा. फरक पडतो. बरोबर. एका व्यक्तीला पैसे नव्हते, ते बोलले सर आमच्याकडे पैसे नाहीत, आणि ऍक्च्युअल कंडिशन होती त्यांची. त्यांना म्हणलं तुम्ही दही भात दाखवा. दही भात दाखवल्यानंतर ते पुन्हा बोलले की सर दुसऱ्या दिवसापासून कामं मार्गी लागली माझी. त्याची लाकडं वगैरे होती ती विकली गेली, माणूस आला, पेमेंट दिलं, 3 महिने पेंडिंग होतं. म्हणजे घरात म्हणजे आता काय खायचं हा प्रॉब्लेम होता. आशीर्वाद असतोच,
पितरांचा सुद्धा, कारण आपण त्यांच्या कुळात जेनेटिक्स आहेत ना, आपल्या त्यांचे जेनेटिक्सच आपल्यामध्ये आलेत ना. बरोबर. मग त्यांच्या प्रति कृतज्ञता तुम्ही व्यक्त करायला वर्षातला एक दिवस द्यायचा आहे तुम्हाला, बरोबर. पंधरवड्यातली एक तिथी द्यायची तुम्हाला फक्त. बरोबर. आणि जोपर्यंत पितृदोष जात नाही तोपर्यंत कुठल्याही देवाची साधना केली तर ती लाभतच नाही. त्याचं रिझन काय आहे की पितर आणि कुलदेवता ही मिळून काम करते. पितृ आणि कुलदेवता ही मिळून काम करते. ह्याच्यामध्ये असं असतं की पितर हे आहेत नागस्वरूप. बरोबर. आणि नागस्वरूप आश्रित म्हणजे त्यांची सावली आपल्यावर असते सदैव. जर अंधकारमय सावली आपल्यावर त्यांची आली जास्त स्वरूपामध्ये, डार्क झाली, तर उन्नती होत नाही. कारण म्हणजे ते आंधळे होतात सुडाने. कारण पितृदोषामध्ये लास्ट फेज मी पाहिली की पितृदोष आहे आणि त्रिपिंडी म्हणजे 3 पिढ्यापासून प्रॉब्लेम आहेत त्यांच्या घरामध्ये, काही ना काहीतरी हत्या, आत्महत्या, अमुक तमुक चालू आहे. 3ऱ्या पिढीमध्ये ना विकृत मुलं जन्माला आहेत. विकृत म्हणजे का, खूप छान असतात अगोदर, एकदम चांगले, नोकरी चांगली करणार, व्यवस्थित करणार, अचानक काहीतरी कारणावरून डिस्टर्ब होणार. आता इथे एक ओळखीचे होते, पुण्यामधलेच गृहस्थ आहेत, ते मानत नव्हते. ते म्हणायचे असलं काही नाही, फालतूगिरी वगैरे काही नसतं वगैरे. त्यांना म्हटलं की लास्ट स्टेज आहे पितृदोषाची, तुम्ही ह्याच्यावर खरंच उपाय करा. आणि त्यांच्या मिसेसला वाटायचं की काहीतरी केलं पाहिजे. बायका थोड्या आध्यात्मिक जास्त असतात, त्यांनी ऐकलं नाही. प्रॉब्लेम हा झाला, सुसाईडकडे गेला मुलगा शेवटी, आणि केली पण त्याने. काय कारण की मुलीचा प्रेमभंग वगैरे, बहाणा कुठलाही होतो, पण निर्णय तो टोकाचा घेतो मी. बरोबर. असं आहे. आणि हा पितृदोष आणि हे जे आहे हे सगळं, हे आपण निराकरण करू शकतो. आपल्या साधना त्या दर्जाच्या ठेवायच्या. रोज आपण स्वतःला अर्धा तास 1 तास द्यावा लागतो. नुसतं नारायण नागबळी काढलं, त्रिपिंडी केलं जाऊन, त्र्यंबकला वगैरे, तर ते होणे नाही. ते करूनही तुम्हाला इथे करावंच लागतं. बरोबर. दैनंदिन साधना बैठक हवीच तुमची. आणि सत्संग, दॅट इज मोर इम्पॉर्टंट थिंग. जर तुमची संगत जर चुकीची असली, अजिबात उन्नती होत नाही. संगती जर चुकली, मी म्हणत नाही की तुमच्याकडे सगळे जपमाळ धरणारी व्यक्ती हातामध्ये ते असले पाहिजे, असं अजिबात नाही. संगत तुमची उत्तम असली पाहिजे. बरोबर. की विचार पॉझिटिव्ह असणारे व्यक्तीच तुमच्या आसपास पाहिजे. नकारात्मक विचार, नकारात्मक बोलणारे, नकारात्मक रील्स पाठवणारे तुम्ही बरेच जण पाहिले असतील. व्हॉट्सअपवर लिंक पाठवतात नकार, कुठे तर खून झालेला, कुठेतरी मर्डर झालेला, अमुक घर जाळालं. अशी लोक अजिबात जवळ करायचे, अजिबात नाही. कारण ते मनातनं स्वतः हरलेले असतात आणि ते दुसऱ्याला भाग पाडतात हरायला. आपली विचारसरणी पुन्हा चेंज होऊन जाते. हा पार्ट आहे. म्हणजे हे सगळं आपण जेव्हा गोळा करतो ना, तेव्हा एका माणसाचं आयुष्य तयार होतं. बरोबर. आणि मी जेव्हापासून साधना करायला लागलो तेव्हापासून अशी नकारात्मक लोक माझ्या आयुष्यातनं आपोआप निघून चालली आहेत. आणि हे मला अनुभवाला आलं आहे सर. होतंच तसं. कारण काय, तुमचा ऑराच असाच होत आहे. तुमची सकारात्मकता होती, तुमची विचार करण्याची पद्धत अशी होती, समोरचा व्यक्ती टिकू शकत आहे, बोर होऊन निघून जातो. तुम्ही जरी बोलायला चालू केलं ना, तर त्याला वाटतं काहीतरी विचित्र बोलतोय, म्हणजे बोरिंग आहे, बरोबर, निघून जातो. त्याच्या दृष्टीने त्याला अबकारी नाहीये. ह्याच्यावरून लक्षात येतं की ऑटोमॅटिकली नकारात्मक लोक निघून जातात. खरं अध्यात्म बोरिंगच आहे. का बोरिंग आहे की ऊर्जा प्रवाह तयार करताना जगाला जर सगळं कळलं तर सगळं जग कसं चालणार. प्रत्येक जण जर सुखी समाधानी संपन्न राहायला लागला तर मग जग चालूच शकत नाही. काही हावरट लोक आहेत, काही नालायक लोक आहेत म्हणून जग चालतं. हावरेत म्हणून तर जग चालायचं. अच्छा सर, आपण जेव्हा आपला पॉडकास्ट रिलीज होईल तोपर्यंत नवरात्र असतील किंवा दिवाळी वगैरे येईल, तर नवरात्रामध्ये किंवा दिवाळीमध्ये अशा काही साधना आहेत का जे आपले साधक करू शकतात? नवरात्रीमध्ये ना देवीच्या साधना तुम्ही करू शकता. देवीच्या साधना म्हणजे तुम्ही काली मातेची पण करू शकता, दक्षिणमुखी कालिका माता वगैरे, त्यांचे साधना केल्या तरी जास्त फल देतात. पण 9 दिवसामध्ये ना उपवास करून साधना केल्या तरी जास्त फल देतात. आता उपवास म्हणजे काही काही जणांना सोसत नाही. मी क्लिअरली बोलतो की डायबेटिक पेशंटने उपवास करूच नाही. कारण ज्याची हेल्थ इज इम्पॉर्टंट आहे तुमची. शेवटी तुम्ही असाल तर मग ते उपयोग आहे त्याचा. तर अगोदर तुम्ही तुमची हेल्थ सांभाळा आणि 9 दिवस साधना करा. 9व्या दिवशी तुम्ही, 10व्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी हवन करा. जो मंत्र आहे त्या मंत्राचं हवन करायचं तुम्ही. हवन केल्यानंतर मग तुम्ही जो भोग आहे, विड्याचं पान वगैरे, आपलं मसाला पान वगैरे असतं, त्या हवनामध्ये समर्पित करायचं देवीच्या नावाने. या पद्धतीने हवन होतं. तर्पण आहे, मार्जन आहे, दोन्ही करू शकता तुम्ही. पण जो एक मंत्र घेतलाय तुम्ही, समजा आता नवरात्र आहे, नवरात्रीमध्ये तुम्ही एक मंत्र घेतला तर
तो मंत्र तुम्ही कंटिन्यू करायचा. आता महालक्ष्मीचा समजा घेतला तर महालक्ष्मीची पण करू शकता तुम्ही. श्रीसुक्तम. हो, श्रीसुक्त बोलू शकता. कुठलाही मंत्र तुम्ही, एक सुक्त घेऊ शकता, मंत्र, स्तोत्र काही घेऊ शकता. पण तो जर घेतला तुम्ही तर तो पूर्णपणे, आणि फक्त देवीचाच घ्यावा असं काही नाही, तुम्ही कुठलाही मंत्र घेऊ शकता. 9 दिवस फक्त प्रॉम्प्टली तुम्ही 11 माळी जप करायचा आहे. पॉसिबल असेल तर जास्त करा. आसन व्यवस्थित घ्या, पूर्वाभिमुख बसा. सुरुवातीच्या काळामध्ये आसन सॉफ्ट रंगाचं घ्या आणि मग साधनेला सुरुवात करा. जपमाळ, धूप वगैरे लावून, उदबत्ती लावू नका, धूप लावून, आणि मग चालू करा साधना. तुमचे जे मंत्र आहेत किंवा देवीचे जे मंत्र आहेत, कुलदेवतेचा जो मंत्र आहे तो घेऊ शकता. धन्यवाद सर. आपण शेवटचा प्रश्न घेतो सर. तुम्ही खूप लोकांना मार्गदर्शन करत असता तुमच्या सेशन्समधून, आणि फेसबुकवरून पण मी बघितलं की तुम्ही खूप लोकांना सांगत असता की कुठल्या साधना गरजेचं आहेत, पण त्या खूप बेसिक लेवलला तुम्ही सांगता. तर साधकांना तुमच्यासोबत जर कनेक्ट व्हायचं असेल तर कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत जेणेकरून ते सध्या तर फेसबुक आहे, टेलिग्राम आहे, टेलिग्राम चॅनल पण आहे आपलं सिद्धाश्रमचं. अच्छा. त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ॲड होऊ शकतील लोक. आणि हे सध्या तर 2च प्लॅटफॉर्म आहेत माझे. आता इन फ्युचरमध्ये जेव्हा काही होईल तेव्हा तर मग मी ते नमूद करेनच ते. सर तुमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण पॉडकास्टमध्ये हो, डिस्क्रिप्शनला द्या. चालेल. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. खूप खूप आभार. आणि खूप चांगलं वाटलं. मला वाटतं अजून एक आपला पॉडकास्ट होईल. आपण आत्ता बेसिक लेवलवरती बोललो आहे. आपण नेक्स्ट लेवलला लोकांना साधना करायच्या असतील आणि उत्तम साधक जर घडवायचे असतील तर काय मंत्र साधना आहेत किंवा काय ध्यानधारणा आहेत, मेडिटेशनचे कोर्सेस आहेत ते आपण करू शकतो. त्याबद्दल आपण डिस्कस करूयात सर. थँक्यू. धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं आणि मलाही खूप चांगलं वाटलं तुमच्या सगळ्यांशी भेटून. आणि खूप आनंद वाटला की आध्यात्मिक विचार या पद्धतीनं मांडण्याची मला संधी दिली. नाहीतर आजकाल एक पॅटर्नमध्येच सगळे बोलत आहेत. त्याच्याही पलीकडे जायला पाहिजे, त्याच्या पलीकडे पण विचार केला पाहिजे. आणि मी आभारी तुमच्या चॅनलचा की तुम्ही मला ही संधी प्राप्त करून दिली. आणि धन्यवाद. शुभम भाऊ. थँक्यू सर. धन्यवाद.